ओम नमो भगवते वासुदेवाय. मयूर कुलकर्णी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 11. यामध्ये मेधावतीला शिवांनी काय उपदेश केला ते सांगितलेले आहे, ते आपण आज श्रवण करू. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 11. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गौरीनंदना, शिवपुत्रा श्री गजवदना, मोदकप्रिय मूषकवाहना, कार्यारंभी तुझ नमो. दुजी नमिली ब्रह्मनंदिनी, सरस्वती शब्द स्वामिनी, कवित्व गुणांची दात्री म्हणून तुझ माऊली नमितसे. श्री गुरुराया दयासागरा, घाल कृपेचा विंझनवारा, ही लेखणी चालो भराभरा पूर्णत्वाचे दिशेने. अच्युता केशवा माधवा, अधिक मासाचा महिमा गावा, सकलांसी तो निवेदावा, हीच कामना मनात. नारद पुसते नारायणासी, निघून जाता दुर्वास ऋषी, काय विचार करीत मानसे झाली विप्रकन्या ती. ऋषी सांगती ब्रह्मपुत्रास, कन्या मेधावती खास, आचरती झाली स्वतपास. श्रद्धायुक्त शिवाच्या, ती करी शिवास प्रार्थना, माझ्या हातून घडला गुन्हा, मान न दिला गुरुवचना, घडला प्रमाद अक्षम्य. तरी आता दीनदयाळा, तूच घालून पाठी मला, होई रक्षिता भक्तवत्सला. हीच चरणी विनवणी, तुझी एकनिष्ठ भक्ती माझ्या मनात करते वस्ती. म्हणून त्या श्रीहरिप्रती मन मान्य करीना, म्हणून महत्वाधिकाचे श्रेष्ठ न वाटे पुरुषोत्तमाचे. तू असता दैवतामुचे, अन्य कोणास का पूजू. तू असता माझा कैवारी, मज न वाटे प्रिय हरी. नको भक्ती ती व्यभिचारी, स्वार्थ लाभा कारणे. तू शिवशंकर भोळा, कैलासीचा राणा भाला, सर्पमाळ तुझी आगळा, तनु तेजस्वी भस्मांकित. शिव शिव जपता नाम, सफल होती सर्व काम, अंती लाभे कैलास धाम तुझ्या शिवचरणांसी. माझे भले बुरे आता तूच पाही बा कैलासनाथा, ऐसे विनवणे उमाकांता, प्रारंभ करी तपासी. ऐक नारदा ती विप्रकुमारी, कशा प्रकारे तप करी, ग्रीष्मकाळी अग्नी करी, सभोवती प्रदीप्त. शिशिरमासी नदीपात्रात उभी राही गळ्यापर्यंत, ध्यान तिचे न विचलित होत काही केलास. शिवध्यानाचा ध्यास लागला, शिवनामाचा लळा लागला मनाला, नीलकंठ तो तिने स्मरला. अखंड मानसी ऐसा बहुकाळ लोटता, चिंता वाटे अमरनाथा. भयभीत झाल्या देवदेवता, तिच्या तपोबलाने ऋषी मुनी योगीवर. तिचे कौतुक करती फार, ऐसे तप थोर नाही आम्ही देखिले. मन धन्य धन्य ती मेधावती, स्वप्राणाची देता होती, जिंकू पाहे कैलासपती भोळ्या भक्तिभावाने. श्रीकृष्ण सांगते धनंजयास, तिचे तप जाता कळसास. संतोष झाला सदाशिवास, धावला दर्शन द्यावया. तिच्या सन्मुख प्रकट होत, काय बोलला कैलासनाथ. उघड लोचन बघ साक्षात, आलो तुझसी भेटाया. आम्ही देवभक्ताधीन, आमुचे तुम्ही करता चिंतन, तुम्हा वाचून एकही क्षण दुरावा न साहवे. ती ऐकून कानीवाणी, कन्या पाहे डोळे उघडूनी, तो त्या नीलवर्ण प्रकाशाने दिपले नेत्र क्षणात. जे ध्यान चित्तले तेच समोर उभे ठेले, पाहता नेत्र पाझरले प्रेमाश्रूंनी झरझरा. उठून या ती मेधावती झाली सत्वर चरण धरती, देह कुरवंडीला पाया प्रती शिवार्पण म्हणून या. शिवे पाठीवरून हात फिरविता झाला रोमांचित, काया तिचे थरथरत वाणी झाली अबोल. शिवदर्शने तोषली बाळा, श्रमभार सारा निमाला, करती झाली स्तवनाला मानस पूजा करीत असे. भक्तीने भरले अंतकरण, वाचेने चाले शिवस्तवन, हात जोडून करी वंदन म्हणे कल्याण करावे. आदिनाथा शिवशंकरा, तुझ्या कृपेचा विंझनवारा, घालून मम अंतरा तूच सुखवी दयाळा. मी न माझे हित जाणत, मी मूढ अज्ञानी पतित, आधार तुझाच मज प्रत आहे या जगतात. मला न माय बाप बहीण, बंधूही नाही मज लागून, कोण करणार रक्षण तुझ वाचन दयाळा. उपेक्षितांचा तुझ आश्रय दाता, तूच एक उमाकांता, तुझ वरती भरवसा आता, तार मार तूच मला. तिची ऐकोणी नम्र प्रार्थना, दया उपजली शिवाचे मना. तो म्हणे दर्शन देण्या आलो आहे तुझला मी, तू घोर तपाचरण करून जिंकिले समाजे मन. आता देण्यास वरदान आले आहे बालिके, जरी तरी जे का तुझे मना ते मागी हा वरदाना. मी पूर्वीन मनोकामना, जी सांग तुझी असे. समोर पाहता भव्य मूर्ती, भांबावली ती मेधावती, पती दे झाली म्हणती 5 वेळा ती बाळा. शिवही तथास्तू म्हणाले, त्यांचे त्यांनाच हसू आले. 5 पती तुझला बाले, मिळतील पुढील जन्मात. मेधावती झाली आश्चर्यवती, म्हणे देवा काय 5 पती मिळणार मला कैलासपती, हे तर जगा विपरीत. शिव म्हणती त्या मेधावतीला, तूच वर तो 5 वेळा मागितलास ना मला, नाही कैसे तुझं म्हणू. तरी तेच सत्य होणार, 5 पती ते शूरवीर, पुढील जन्मी तुझं मिळणार विधी लिखित हे असे. महाबलाढ्य क्षत्रिय वीर, 5 वीर तुझं वरणार, 5ची तू पत्नी होणार, सत्य हेच त्रिवार.
ऐकून त्या शिववचनासह शंकित झाले. तिचे माणस 5 पती एका पत्नीसह हे तर जना विपरीत. एक नारीचा एक पती हीच असता जगरहाटी. 5 मी पत्नी उमापती कशी मान्य होणार. शिव म्हणते आशीर्वचन असत्य ना ते जाण. पुढील जन्मी तुझं लागून पती 5 मिळतील. 5 राणी जरी असशील तरी न सौख्य भोगशील. राणीवाणी तू फिरशील असून ही साम्राज्ञी. याचे कारण तू अभेरीला दुर्वासांचा तो शब्द भला. मानिले ना त्या पुरुषोत्तमाला जो का प्रिय आम्हास. हरिहरात तुझा हातून भेद घडला आहे म्हणून त्याचे फल निश्चित जाण भोगावे ते लागेल. तरी तू माझी केलीस भक्ती माझी कृपा तुझवरती. म्हणून ठरशील भाग्यवती आचरिता त्या व्रता. बृहन नारद पुराणीचा बालिकेस शिव अभिवचनाचा अध्याय अधिक मास महात्म्याचा पूर्ण इथे झालासे. अरुण विनवनी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेस. 11वा अध्याय हरिचरणास प्रेम भावे समर्पितो. ओम नमो भगवते वासुदेवाय. या अध्यायात सूत सांगतात की दुर्वास निघून गेल्यावर त्या विप्रकन्येने काय केले. असे नारदांनी जेव्हा नारायण ऋषींना विचारले तेव्हा ते म्हणाले की जेव्हा तिला आता आपल्याला कोणाचा आधार राहिला नाही की त्यासारखे दुर्वास आपल्याला भेटायला आले. त्यांनी आपल्या हिताची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला पण आपण मात्र त्यांच्या सल्ल्याचा अनादर केला. त्यांनी सांगितलेल्या अधिक मासावर अविश्वास दाखवला. त्या पुरुषोत्तमास नावे ठेवली. त्यांचे मन दुखावले. हा अपराध झाला. याची तिला जाणीव झाली. तिने शिवजींची करुणा भागली. आता शेवटचा तरणोपाय म्हणून ती आपल्या लाडक्या उपास्य देवतेचे कठोर तप करू लागली. ते इतके कठोर की ऐन उन्हाळ्यात ती सभोवती अग्नी प्रज्वलित करून त्यात बसून तप करायची. तर ऐन कडाक्याच्या थंडीत गळ्या इतक्या पाण्यात उभी राहून तप करायची. तिच्या तपाने जेव्हा सीमा गाठली तेव्हा शिवजी तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तिचे कौतुक करीत तिला दर्शन दिले आणि वर माग असे सांगितले. तेव्हा त्या दिव्य दर्शनाने ती इतकी भांबावली की तिने नकळत मला पती दे अशी 5 वेळा प्रार्थना केली. प्रत्येक वेळी शिवजीही तथास्तु म्हणत गेले. त्यांनी तिला पुढील जन्मात 5 पती मिळतील असे सांगितले. ते ऐकून ती आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली देवा अरे ही गोष्ट तर जगरहाटीपेक्षा वेगळी असेल. ती लोकांना कशी मान्य होणार. त्यावर शिव म्हणाले की हे विधिलिखित आहे. ते सत्य होणारच. पण त्याबरोबरच तुला हे पण सांगतो की तू त्या जन्मातही वनवास भोगशील. नंतर कृष्ण कृपेने जेव्हा तू त्या पुरुषोत्तमाची आराधना करशील तेव्हा तुला फिरून सर्व राज्य वैभव मिळेल. हरी आणि हरात तू भेद केलास. त्यांना कमी जास्त लेखलेस म्हणून तुला हे भोगावे लागणार आहे. तरीसुद्धा तू माझी भक्ती केलेली असल्याने तुझे पुढे कल्याणच घडेल असे सांगून शिवजी अंतर्धान पावले. इथे बृहन नारद पुराणाचा मेधावतीस शिवजींचे अभिवचन नावाचा अधिक मास महात्म्याचा अध्याय 11वा पूर्ण होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा अध्याय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि त्याबरोबरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.